दर्शक हो नमस्कार. परतू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये सातत्यानं नवनवीन घडामोडी आपल्याला घडलेल्या पाहायला मिळतात. मी सध्या पंढरपूर शहराच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे. या ठिकाणी ना कुठली गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे, मात्र या ठिकाणी घडले एक दातृत्वाचं कार्य. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, मात्र देता देता एक दिवस देणाऱ्याचे हाती घ्यावेत. या उक्तीप्रमाणे पोलीस सेवेमध्ये असणारे जे काही यलमार कुटुंबीय आहे, त्या यलमार कुटुंबियाच्या वतीनं या पंढरपूर शहरामध्ये ज्या पंढरपूर शहराच्या 4 प्रमुख वाऱ्या आहेत, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री, या 4 मोठ्या यात्रेचा जो सोहळा या पंढरपूरमध्ये घडतो आहे, त्या सोहळ्यामध्ये अन्नदानाचं जे काय कार्य केलं जातं आहे, ते कार्य या यलमार कुटुंबियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाते. प्रीतीताई वामन यलमार व यलमार कुटुंबीय यांच्या वतीनं या पंढरपूर शहरामध्ये या 4 यात्रेच्या माध्यमातून जे काही भाविक येत असतील, या सगळ्यासाठी जो महत्त्वाचा असणारा पोलीस बंदोबस्त आहे, या पोलीस बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड असतील, या सर्वांसाठी किंवा या वारीच्या निमित्तानं येणाऱ्या सर्व लोकांसाठी, यात्रेकरूंसाठी अन्नदानाचं जे काय कार्य आहे, ते अन्नदानाचं कार्य गेल्या 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुरू आहे. आज या ठिकाणी कालच या ठिकाणी कार्तिकाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि आज द्वादशी या ठिकाणी सोडत असताना या द्वादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या या शहरामध्ये यलमार कुटुंबियाच्या वतीनं जे काही दातृत्वाचं कार्य, अन्नदानाचं कार्य पार पाडलं जाते, हे नेमकं कार्य कशा पद्धतीने पार पडलं जाते, इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि हे नेमकं कसं सगळ्या पद्धतीने चालते, त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर पाहूया नेमकं या यलमार कुटुंबियानं कशा पद्धतीनं इथला हा जो काय अन्नदानाचं कार्य आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. ते माझे नाव सुहास शंकर स्वामी, पोलीस हवालदार 1792 कवठेमहांकाळ महामार्ग. आम्ही दरवर्षी आषाढी असू दे, कार्तिक असू दे, आम्ही दरवर्षी बंदोबस्तला येतो आणि इथं आल्यावर जेवणाची उत्तम सोय करतात. म्हणजे असं वाटतं की घरगुती जेवण आहे, त्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास होत नाही आहे. एकंदरीत म्हणतात ना की बाहेरच्यापेक्षा खूप चांगलं जेवण आहे. नाही, शुल्क कुठलंही आकार येत नाही. अन्नदान म्हणतात ना, एक पुण्यदान खरोखर आहे, खरोखर खूप चांगलं आहे. यलमार म्हणून आहेत, त्यांच्याकडून हे अन्नदान केलं जाते. खूप म्हणजे त्यांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. मी अक्कलकोट पथक होमगार्ड 547 गायकवाड. मी जवळजवळ 2012ला भरती झालेला आहे आणि पंढरपूर वारीला वर्षातून 2 वेळा मी पंढरपूर वारीला बंदोबस्तला येतो. मग ज्यावेळेस आम्हाला जेवणाची सोय एकदम अचूक पद्धतीने आम्हाला जेवणाची सोय भेटत होती. मग जसं हे यलमार साहेब म्हणून एक आहेत, आपले कॉन्स्टेबल पोलीस खात्यामध्येच आहेत. मग त्यांनी ही सुरुवात केली 8 वर्षापासून आणि जेव्हा ह्यांनी सुरुवात केली, एकदम आम्हाला जेवणाचं कोणत्या गोष्टीचं अडचण किंवा एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या लाखोच्या भाविकांमध्ये आम्हाला जेवणाचं खूप काही अडचण येत होती. मग आता 8 वर्ष झाल्याने सुरुवात केल्यापासून आम्ही व्यवस्थित ह्याचा लाभ घेतो आणि कोणत्याच गोष्टीचं असं अडचण नाही काय, आणि जेवणाच्या लाभमुळं आम्हाला कधीच असं घरचं जेवण असल्यासारखं आम्हाला लाभ भेटलेला आहे, म्हणून मी त्यात आभार मानतो. आम्ही बंदोबस्तला इथं येतो, परगावावरून आम्ही येतो बंदोबस्तला. तर आम्हाला सगळीकडं म्हणजे पंढरपूरमध्ये वाळवंटात, अजून चौकात किंवा गर्दीच्या ठिकाणी आम्हाला बंदोबस्त लागतो. त्या ठिकाणी आम्हाला जेवणाचं खूप अडचण येतात आणि हे यलमार साहेब जे आम्हाला जेवणाची टायमिंग, सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण परिपूर्ण एकदम बेस्ट पद्धतीने नियोजन आहे. त्यासाठी आम्हाला त्यांचं धन्यवाद, आभार मानतो. यलगाववरून आलो, शिंगणापूरला जाऊन पुन्हा माघारी वापस पंढरपूरला आलो. पांडुरंगाचं दर्शन करून इथं आलो. मग इथं आल्यावर जेवण केलो आम्ही. जेवण समजा व्यवस्थित झाले. पैसे वगैरे तुमचं घेतलं नाही पैसे अन्नदान केलं होतं, पोलीस केली काय माहिती आहे? यलमार कुटुंबियांनी केले. पंढरपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यलमार कुटुंबियाच्या वतीनं ही अन्नदानाची चळवळ सुरू केली आहे. या अन्नदानाच्या चळवळीमध्ये आजपर्यंत लाखो भाविकांनी यामध्ये लाभ घेतला आहे. यलमार कुटुंबियाच्या वतीनं सुरू असलेल्या अन्नदानाची दखल प्रशासन अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतली असून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकत त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत असताना पोलीस उपविभागीय अधिकारी IPS प्रशांत डगळे, तहसीलदार यांनीही यांच्या कार्याविषयी प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेत. पाहूया IPS अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. नक्कीच आता इथे 4 वाऱ्या आपल्या एका वर्षामध्ये असतात. त्यात सगळ्यात मोठी आषाढीची वारी असते, नंतर कार्तिक वारी, माघ वारी, चैत्र वारी अशी असते.
त्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असतो. त्यामध्ये पोलीस कर्मचारी असतात, होमगार्ड्स असतात, इतर स्पेशल फोर्सेस असतात, SRPF असते, QRT असते. सगळ्यांची जी अकोमोडेशनची सोय आहे, बंदोबस्त आहे, तो त्यांना करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याचबरोबर त्यांचं जे जेवणाची जे महत्त्वाची एक बाजू आहे, त्याचंही एक महत्त्वाचा एक घटक असतो. आणि त्यामध्ये हे दानेश्वर अन्नछत्रकडून जे काही अन्नदान या ठिकाणी केलं जातं, जे काही पोलीस प्रशासनाला जो काही सहकार्याचा जो हात असतो, त्याचा नक्कीच महत्त्वाचा वाटा आहे. छान पद्धतीनं ह्या वारीमध्ये सुद्धा नेहमीसारखंच वेगवेगळ्या व्यंजनांचा मेनू ठेवून येथे जेवण देण्यात आलं होतं. आणि जेवणाची क्वालिटी, स्वच्छता या सगळ्यांची जबाबदारी घेऊन आम्ही स्वतः खात्री करतो. आमचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी ड्युटीकरता कार्यरत असतात. त्याच्याच अनुषंगाने छान असं एक मला वाटतं एक इनिशिएटिव्ह ह्यांच्यामार्फत होत आहे. त्यात विशेष करून यलमार मॅडमचं सुद्धा मला अभिनंदन व्यक्त करायचं आहे की छान असं त्यांनी हे अन्नदानाचं जे काही मोहीम राबवलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही पुण्य ते करत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन. बंडी शेगावातले यलमार कुटुंब गेले सहा वर्षापासून पोलीस प्रशासन असेल, होमगार्ड असतील किंवा ST कर्मचारी असतील, जे इथे ड्युटीला असतात, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत. हे एक स्तुत्य उपक्रम आहे. आज अन्नदान म्हणून हजारो सेवकांना जे अन्नदान करतात, काय सांगा? हे एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. शासन तर आपल्यापर्यंत करतच आहे, तरी पण यलमार कुटुंब एक चांगलं आणि पुण्याचं काम करत आहे. इथून पुढे पण यलमार कुटुंबाने अशीच प्रशासनाची आणि भाविकांची सेवा करावी, याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. या संपूर्ण अन्नदानाविषयी अधिक माहिती देताना या दानेश्वर महाराज पंढरपूर यांच्या वतीने जे काही अन्नदान केलं जातं त्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना पोलीस सेवेमध्ये असणारे वामन यलमार साहेब यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. या अन्नदानाच्या उपक्रमाचं फलित सांगताना यलमार साहेब म्हणतात, ह्या उपक्रमाचं फलित म्हणजे मी साधारणपणे आता पोलीस खात्यामध्ये 20 वर्षापासून खात्यामध्ये आहे. तर सुरुवातीच्या काळापासून मी प्रत्येक वारी मी कधी बंदोबस्ताच्या निमित्तानं मी इथं यायचो. त्यावेळेस माझ्या एक गोष्ट खास करून लक्षात आली की जे होमगार्ड बांधव आहेत, त्या होमगार्ड बांधवांचा जो पगार असतो तो 6-6 महिने मिळत नाही. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून लांबून ते होमगार्ड बांधव आपल्या बंदोबस्तासाठी येत असतात. त्या होमगार्डांना पूर्वीची परिस्थिती अशी होती की ते घरूनच त्यांचं साहित्य घेऊन यायचे. स्टो असेल, जेवणाचं साहित्य असेल, ते ग्रुपमध्ये घेऊन येऊन ते प्रत्येकजण बनवून जेवण करून खात होते. कारण दररोजचा जर खर्च काढला तर वारीमध्ये साधारणपणे 500 रुपये एक जणाचा खर्च होतो जेवणाचा. तर तो खर्च त्यांना परवडण्यासाठी कदापि नव्हता. तर तो त्यांच्यासाठी त्यांनी सगळं साहित्य घेऊन यायचे. त्यानंतर काही ग्रुप असे करायचे की त्यांच्यातील एक व्यक्ती गावी जायचा, गावातून 2 दिवसाचं सगळ्यांचं जेवण घेऊन इथं यायचा आणि 2 दिवसाचं जेवण घेऊन येऊन ते जेवण करायचे. त्याच्यानंतर 2 दिवसांना दुसरा जायचा. म्हणजे अशी पद्धत होती. आज त्या होमगार्ड बांधवांकडून मला एवढ्या मोठ्या प्रमाणात पांडुरंग रूपी आशीर्वाद मिळत आहेत की ते बिनधास्त, त्यांना माहीत आहे की इथं आपल्याला खात्रीशीर चांगलं स्वच्छ जेवण, चांगल्या गुणवत्तेचं जेवण मिळतं आहे. हे अशी खात्री बाळगून ते इथं स्वखुशीनं बंदोबस्तासाठी येतात. त्यामुळे त्यांचा दररोजचा 500 रुपयाचा खर्च आज वाचत आहे आणि चांगल्या पद्धतीचं जेवण, त्यांची प्रतिक्रियाही तशी येत आहे की आम्हाला ह्याच्या अगोदर कधीही एवढ्या चांगल्या गुणवत्तेचं जेवण मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यातून खूप मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांचाच मला आशीर्वाद म्हणून आज हे अन्नदानाचं जे कार्य आहे ते कार्य मी खूप अजून मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता त्याच्या पलीकडे हे जाऊन ते मी वारकऱ्यांसाठीही चालू केलेलं आहे. 12 महिन्यासाठी वारकऱ्यांना अन्नदान चालू करण्याचा माझी संकल्प आहे. तोही आत्ता जवळजवळ पांडुरंगानं पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आणलेला आहे. तर तोही माझा संकल्प पूर्ण लवकरच होईल. मला पांडुरंगानं त्यासाठी आशीर्वाद दिलेले आहेत आणि इथून पुढेही पांडुरंगच तो कार्य माझ्याकडून चांगल्या पद्धतीने घडवून घेईल.